राणी पलंगावरी ग घेऊनी बसती आईना, माझ्या राणीला लागलाय 8वा महिना. राणी पलंगावरी घेऊनी बसती आईना, माझ्या राणीला ग लागलाय. वा आले काय लागलाय 8वा महिना. बाई काय बोलताय तुम्ही? हा इथं पहिला महिना लागायचं मुश्किल झालंय आणि तुम्ही तर 8व्या महिन्याचं बोलताय. येड्यावानी चावळू नाही मग काय चावू म्हणायचं. हं? 8वा काय 8.5वा लागून राहिला, हम्म. पण त्याला म्हणायचं हं? 8.5वा लागलाच आहे, हं? पण त्याची अपेक्षा पुरी होईना. तेच तर ना. हम्म. बरं मी काय म्हणते ऐका ना, आ, इथं तुम्ही बसलायत ना, हा तर मग थोडस बाहेर जाऊन मला काहीतरी खायला घेऊन या ना. मला इतकी इच्छा होतीये ना, काय सांगू तुम्हाला, असं गोड गोड खावंसं वाटतंय. गोड गोड. हा अगं गोड खाऊ वाटलं का मुलगी होती म्हणून. काय हो तुम्ही पण त्याच गोष्टीवर अडकून बसले. तुम्ही मुलगी होती मुलगा होतो काही पण, म्हणजे असं काही खायची इच्छा झाली की म्हणजे तसलंच असतंय का फक्त? आणि तसं काही जर नसलं तर फक्त 1 ना 2 वस्तू खावा वाटतात. तुला काय काय खावं वाटलं माहिती? हा काय काय? मला ना असं गोड गोड मध्ये ना सोनपापडी, हा जलेबी, हा. ते फाफडा बापरे. आणि अजून? म्हसूर पाक, म्हणजे सगळं असं गोड गोड खावंसं वाटतंय. घेऊन या ना तुम्ही जाऊन. अगं आता ऊन झाले किती. म्हणजे तुम्हाला माझ्या खाण्याचं काहीच नाही पडलं, तुम्हाला उन्हाचं पडलंय. एक प्रश्न असा आहे, तुला पाठवला असतं पण हा. बाबू बेकार पोरं तुझ्याकडे बघत राहतील आणि नजर जर लागली तर तुझी नजर काढता काढता माझं आयुष्य पार संपून जाणार. अहो किती भोळे भाबडे आहे तो तुम्ही. हं? आणि मला तसं पण माहितीये माझा नवरा ना खूप भोळा भाबडा आहे. मी कधी म्हणले की मी जाते म्हणून? मला तर चांगलं माहितीये माझा नवरा मला काही पाठवणार नाही, म्हणून तर म्हटलं तुम्हाला तुम्ही जाऊन घेऊन या. हो हा?